मी रवींद्र रामभाऊ आंडेकर, सहशिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेलगाव. या बेलगाव शाळेमध्ये गेल्या 6 वर्षापासून मी या ठिकाणी कार्यरत असून आमचे प्रेरणास्थान आदरणीय प्रवीण कुमार काळम पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी आदरणीय नवनाथ सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 वर्षापासून आम्ही या ठिकाणी ही रोपवाटिकेची निर्मिती करत आहोत. मागच्या वर्षी आम्ही जवळपास या ठिकाणी 1,500 रोपं तयार केली आणि ती सर्व रोपं या ठिकाणी विनामूल्य संपूर्ण ग्रामस्थांना वाटप केले. ज्यांचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत अशांना पण रोपं दिलेतच, परंतु ज्यांचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये नाहीत अशा गावातील ग्रामस्थांनासुद्धा या ठिकाणी आपण रोपांचं वाटप केलं. आणि विशेष म्हणजे आपण जे रोपांची निर्मिती केलेली आहे ही निर्मिती सर्व फळझाडं आहेत. त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे, फळझाडं फळझाडाची निर्मिती करण्यापाठीमागे एक उद्देश आहे. इतर झाडालासुद्धा आपल्याला जपावंच लागतं, पाणी द्यावंच लागतं, खत द्यावंच लागतं, परंतु त्या झाडापासून आपल्याला फार तर ऑक्सिजन भेटतो किंवा ऑक्सिजन आणि सावली भेटते त्या झाडापासून. परंतु ह्या झाडांना जर जपलं, त्यांच्यासारखंच यांनाही पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, परंतु याचा आपल्याला आनंद असा भेटतो की भावी पिढीला गोड फळं चाखण्यासाठी या ठिकाणी मिळतात. मग आपण निर्माण केलेली जी रोपं आहेत मग त्यामध्ये आंबा आहे, त्याच्यानंतर सीताफळ आहे, जांभळ आहे, त्याच्यानंतर शेवगा आहे, बदाम आहे, सीताफळ आहेत, असे विविध प्रकारचे फळझाडांची आपण या ठिकाणी रोपवाटिका तयार केली. हेच कारण आहे त्याच्या पाठीमागं की येणाऱ्या भावी पिढीस चांगली गोड फळे चाखण्यास मिळावी. दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी आहे की मूल्य संवर्धनामध्ये आपण जे निसर्गाचं संवर्धन करायचं बोलतो आपण, तर ती प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे. आज ही शाळा आमची हजारो झाडं या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून वाटप करते, म्हणजे निसर्गाचा समतोलसुद्धा या ठिकाणी चांगल्यापैकी साधला जाणार आहे. गावातल्या ग्रामस्थांना किंवा परिसरातील लोकांना निसर्गाविषयीची भावना जी आहे ती वाढीस लागेल, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होते ती आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो. मग आपण एक झाड लावल्यानंतर ते झाड येण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, किती कष्ट करावे लागतात, किती वर्ष त्या झाडासाठी जातात. मग ही भावना त्या पाठीमागं रुजावी हा एक उद्देश या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट हे नवनिर्मितीचा आनंद आपण शैक्षणिक जे अध्ययन अध्यापन वर्गामध्ये आम्ही करतोच, दैनंदिन अध्यापन आपलं चालूच असतं, पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना काहीतरी ज्ञानाची प्राप्ती व्हावी. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर काय आहे, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे काय आहे ते ज्ञान. आता आपण या ठिकाणी ही रोपवाटिका तयार करतो, याचा निश्चितच मुलांच्या भावी जीवनामध्ये याचा उपयोग होईल. कारण एखाद्या पुढं चालून एखाद्याला बिझनेस जरी करायचा असला तर त्याला त्यातला या ठिकाणी ते बाळकडू मिळालं आहे. त्यांना आता पिशवी कशी भरायची, माती कशी टाकायची, बिया कोणत्या टाकायच्या हे त्यांना कळलं आहे. म्हणजे एखाद्याला आपल्या जीवनामध्ये मोठी जर नर्सरी जरी काय चालवायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती आपण सांगण्यापेक्षा त्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं आहे, केलं आहे त्यांनी, आणि केलेला माणूस कधीच विसरत नसतो. मग हेच त्यांच्या जीवनामध्ये मोठं मूल्य त्यांना जोपासायला मिळू शकतं प्रत्यक्ष त्यांनी. आणि एक आपण निर्मिती केल्याचा आनंद खूप असतो, हा आनंद आपल्याला कोणी देऊ शकत नाही पैशामध्ये, याचा आपण मूल्यमापन करू शकत नाही. आणि इतर आपण जर बघितलं साधू संतांनी जे सांगितले त्यांनी जे आचरण केलं, आपण फक्त बोलता का म्हणायचे. तुकोबारायांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, हे म्हणण्यापेक्षा तुकोबारायांनी जशी कृती केली तसंच आपण ह्या महामानवांच्या जीवनातलं काहीतरी विचार या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीत आणलं तर एक आनंद खूप मोठा या ठिकाणी असतो. आणि निश्चितचपणे ही आमची रोपवाटिका आहे, निश्चितच दिशादर्शक या ठिकाणी ठरल. आणि आज जे रोपं आपण गावामध्ये दिलेले आहेत मागच्या वर्षीचे, त्या रोपांची परिस्थिती अतिशय छान आहे. मुलांनी जे रोपं वाढवलेत त्यांच्या घरी, तर अतिशय सुंदर आणि छान रोपांची वाढ त्या ठिकाणी होत आहे. एक आनंद त्या ठिकाणी मिळत आहे विद्यार्थ्यांना. आणि याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे की फक्त एक नवनिर्मिती मिळावी, त्यांना एक आनंद मिळावा. शैक्षणिक अभ्यासाबरोबरच शैक्षणिक आपण जे अध्ययन करतो त्याबरोबरच ही गोष्टसुद्धाही त्यांच्या मनावर बिंबवली जावी. आणि अशा रीतीनं निश्चितच त्यांच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा उपयोग होईल. ही नर्सरी तयार करण्याच्या पाठीमागं अनेकांचे हात आहेत. मी करतोय समजा समोर, परंतु याच्या पाठीमागं अनेक हात झटणारे आहेत.
या पाठीमागे जर सांगायचं ठरलं तर शाळेचा वेळ आपण विद्यार्थ्यांसाठी द्यावा लागतो. या ठिकाणी आम्ही रविवारी शनिवारी दुपारून हाफ डे असतो त्यावेळेस सुद्धा आमचे शिक्षक बांधव या ठिकाणी रविवारची सुट्टीचा वेळ सुद्धा गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी देत आहे. संपूर्ण परिसरात शाळेमध्ये गावामध्ये पूर्ण झाडांचं नंदनवन या ठिकाणी झालं. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या जी जागा आहे उपलब्ध आमच्याकडे त्या जागेमध्ये झाड लावायला जागा राहिलेली. जे घनवन आपलं शासनाचं जे अभियान चालू आहे प्रत्यक्षरित्या झाडावर झाडं या ठिकाणी आज आलेले आहेत. तर यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचं शाळेच्या अध्यक्षांचं खूप सहकार्य आहे, मुलाचं सहकार्य आहे, विद्यार्थ्यांचं सहकार्य आहे. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गावडे सर अतिशय त्यांनी या ठिकाणी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे या नर्सरीसाठी. मग ते आर्थिक स्वरूपात असेल कुठल्याही स्वरूपात असेल तर त्यांनी कधी त्या ठिकाणी नकार घंटा वाजवलेला नाही. त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन योगदान या ठिकाणी आमच्या शाळेतले सर्व शिक्षक असतील, मग लोकरे सर असतील, पालवे सर असतील, आत्ताच आदरणीय आमचे प्राथमिक पदवीधर आलेले विशाल कुलकर्णी सर असतील, तर रोईंकर मॅडम असतील, या सर्वांनी या ठिकाणी भरभरून मदत केली. त्यामुळं आज आपण हे गावाला काहीतरी वेगळं देऊ शकतो आणि निश्चितच मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्हाला सुद्धा की इतर झाडं जगवण्यापेक्षा फळ झाडं जगवा आणि फळ झाडं निश्चितच येणाऱ्या भावी पिढीला ते खायला मिळतील. जरी आपल्याला त्याचा उपयोग झाला नाही तरी येणारं कोणीतरी ते झाड चाकणार आहे. आणि विशेष दुसरी गोष्ट मला जाता जाता या ठिकाणी सांगावीशी वाटते सर की हे जे फळं निर्माण केलेले आहेत आपण हे सर्व गावरान जातीचे आहेत. आज गावरान फळं तुम्हाला कुठेही भेटत नाही. पावडरने पिकवलेले फळं आपल्याला भेटतात, परंतु गावरान जे नामशेष होत चाललेलं आहे, मग ते जांभळ असेल, आंबा असेल, पपई आहे, चिंचाचे झाडं आहेत, या ठिकाणी सीताफळ आहेत, हे गावरान फळं जे आहेत व्हिटॅमिन युक्त फळं जे आपण सेंद्रिय पद्धतीने जे पिकवलेले फळं म्हणतो, निश्चितच त्या फळाचा तुम्हाला या ठिकाणी आस्वाद घ्यायला मिळेल आणि निश्चितच सर्वांचं आरोग्य या ठिकाणी सुधारण्यास मदत होईल. या ठिकाणी एवढं बोलतो आणि संपूर्ण शाळेचे मुख्याध्यापकांचे, सर्व शिक्षकांचे, आदरणीय प्रवीण कुमार काळम पाटील साहेब, तसंच गट शिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे साहेब, या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. नमस्कार सर.